हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे विपुल आणि मिस्टर अँड मिसेस मिस्त्रीच्या चॅनलवरती. तर आज तुम्ही बघणार आहात गाईज माझं डेली रुटीन आणि जस्ट टिफिनची वगैरे रेसिपी. मी जस्ट टिफिनचं रेसिपी वगैरे बनवते ते डेली रुटीन्समध्ये दाखवणार आहे. तर आजचं रुटीन माझं चालू होते है विथ विथ अफ्रेश. तर तुम्हाला मी दाखवते आता अफ्रेश कसं असते. चलो बघूया. हे बघा गाईज, हे मी रोज सकाळी उठले की वर्कआउटच्या आधी हे गरम एनर्जी ड्रिंक घेते. त्याच्यानंतर मी माझा हाफ एन आवर वर्कआउट करते. तर भेटूया. वेलकम अगेन गाईज. तुम्ही बघू शकता आता माझं वर्कआउट संपलेलं आहे. त्याच्याबरोबर मी एनर्जी ड्रिंक पण घेते. सो आता वर्कआउट तर झालेलं आहे. तर ऑफिससाठी आता रेडी व्हायचंय. चला पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. गाईज तुम्ही बघू शकता ऍक्च्युली सकाळपासून पाऊस चालू आहे. काल तर पाऊस थोडाफार होता. आता तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता की थोडासा पाऊस चालू आहे. तर जस्ट बघा व्ह्यू कसा आहे तो. चला भेटूया थोड्याच वेळात. गाईज वन्स अगेन आता तुम्ही बघू शकता जस्ट माझं वर्कआउट संपलेलं आहे. तर आज खूप कॅलरीज बर्न झाले आहे स्पेसिफिकली. तर गाईज आता तुम्ही बघू शकता की माझं बेडरूम मध्ये किती पसारा. तर जस्ट माझे हस्बंड वेकअप झाले, म्हणजे आताच उठलेत ते. तर हे सगळं मला आता क्लीन करावं लागणार आहे. बेड ॲज युजल. त्याच्यानंतर हे जे कपडे आहेत हे मला फोल्ड करायचे आहेत. प्लस माझं प्रोटीन शेक पण मला पियायचं आहे गाईज. तर आज बघूया काय नवीन स्पेशल बघायला भेटते तुम्हाला. सो कंटिन्यू करूया आपण थोड्याच वेळात. गाईज तुम्ही बघू शकता आता बेडवरती किती पसारा आहे. होप सो तुम्हाला लाईटमुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. हे सगळं मला आता क्लीन करायचं आहे. तर लेट्स स्टार्ट. तर गाईज अशा रीतेच आपलं बेडरूम पण क्लीन झालेलं आहे. तर भेटूया थोड्याच वेळात. हॅलो गाईज, जर कपडे तर मी आता काढलेले आहेत. तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे ऍक्च्युली मला. जे आता पाऊस पडतो तर बाहेर आपण कपडे सुकू शकत नाही. तर मी एक स्टँड म्हणजे कपड्याचा स्टँड घेतला आहे. खूप चांगला आहे, स्पेशियस आहे. प्लस तुम्ही फोल्ड करून कुठेही ठेवू शकता. चला दाखवते मी तुम्हाला काय आहे. हा जो स्टँड आहे हा तुम्ही असं ओपन करून ह्याचं जे ब्रॅकेट आहे ते ह्याच्यामध्ये लावायचं असते. दोन्ही बाजूला दिलेलं आहे. प्लस तुम्ही ह्याला फोल्ड करू शकता जरी तुमच्या घरी जास्त जागा नसेल तरी पण. वरती मधलं ते वरती घे. मधलं इथे बघू शकता तुम्ही अशा रीते हे फोल्ड होतं गाईज. आणि एक एकदम छोटस आहे, म्हणजे तुम्ही कुठेही ठेवू शकता तुमच्या घरी. तर गाईज मे बी तुम्हाला थोडंसं उजेड येतोय ते मला कळलं. पण आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हे खूप फोल्डेबल आणि कुठे आणि रिझनेबल पण आहे. हे डीमार्ट मध्ये वगैरे पण अवेलेबल असतं. किंवा मला एकच सांगायचं आहे की तुम्ही बाहेर कुठेतरी विकत घेण्यापेक्षा तर तुम्ही जर डीमार्ट किंवा रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये कुठे गेला तर तुम्ही याला डिस्काउंटमध्ये ते भेटतं. तर तुम्ही अफोर्ड करूच शकता नक्की. तो तुम्ही घ्या. आणि चला आता मला मिस्टरांसाठी चहा बनवायचा आहे. चला भेटूया थोड्याच वेळात. गाईज तर पुन्हा एकदा मी आलेली आहे. तर तुम्ही बघा आता माझे मिस्टर पण उठलेले आहेत. गुड मॉर्निंग गाईज. तर ते चला जर त्यांना पण मी उठवलेलं आहे. तर त्यांना पण फॅक्टरीला जायचंय काम करण्यासाठी आणि मला पण ऑफिसला जायचंय. तर भेटूया किचन मध्ये आपण की मी आज लंच साठी काय बनवणार आहे. चला. वन्स अगेन हॅलो गाईज. तर मी किचन मध्ये आता आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईज आता माझं वर्कआउट तर झालेलं आहे. तर वर्कआउट नंतर मी एक प्रोटीन शेक घेते. प्रोटीन शेक घेतल्यानंतर आपण लागूया लंचची तयारी करायला. सो
होप सो गाईज तुमची पण सकाळ खूप चांगली असेल आणि मेन म्हणजे सगळ्यांना स्वामी समर्थ जे आहेत आमचे गुरु त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तर पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. तुम्ही बघू शकता आता मी चहा बनवणार आहे मिस्टरांसाठी. आज थोडासा लेट झाला आहे तर आपण आता गॅस ऑन केलेला आहे. आता आपण ह्याच्यावरती पाणी ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपली चहा पावडर आणि साखर ॲड करणार आहोत. तर बघाच तुम्ही किती वेळात चहा बनतो. आणि मिस्टरांसाठी आज खूप चांगला दिवस आहे. त्यांचा बर्थडे वगैरे नाही आहे बट असं म्हणतात ना प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी एन्जॉयबलच असतो. चला बघूया पुढे. गाईज तुम्ही बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये चहा पावडर ॲड करणार आहे. 1 2 आणि 3 आणि त्याच्यानंतर आपण शुगर टाकणार आहोत. ॲज वेल तुम्ही सगळेच चहा बनवता मला माहिती आहे पण डेली रुटीन्स आहेत तर दाखवायलाच लागेल. आपला चहा रेडी होतो आहे इकडे. आणि गाईस तुम्ही बघू शकता ॲक्च्युली सकाळीच मी दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि ही चहा पण आता होईल थोड्याच वेळात. तर अजून मी तुम्हाला दाखवणार आहे गाईस की मी आज माझ्या टिफिन्सला काय नेणार आहे. तर चला बघूया. गाईस तुम्ही बघू शकता मी आज रात्रीच मूग भिजवले होते. मुगासाठी मी मूग आणि बटाटा इथे वॉश करून ठेवलंय. इथे टमॅटो चॉप करून ठेवलेत. इथे ऑनियन चॉप करून ठेवलेलं आहे. तर आता आपण काहीच वेळात आपली भाजी स्टार्ट करणार आहोत बनवायला. सो लेट्स कंटिन्यू. सगळ्यात आधी गाईस तुम्ही हे बघा की हे कुकर आहे. तर कुकरमध्ये मी भाजी बनवणार आहे कारण कसं आहे कुकरमध्ये मूग लवकर शिजतात. तर चला कंटिन्यू करूया आपण. तर आता मी ह्याच्यामध्ये भाजी बनवणार आहे. सो तुम्ही बघा आता मी कशी बनवते. नॉर्मल रेसिपी आहे असं नाही, तुम्ही पण बनवतच असाल. तर बघूया कसं काय. तर गाईस तुम्ही बघू शकता मी सगळं चॉप करून ठेवलं आहे. तर बघा तुम्ही पुढे काय करते. गाईस तुम्ही बघू शकता आता चहा तर उकळलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडं दूध ऍड करणार आहे आता. आणि मस्त यमीसा टेस्टी चहा आता रेडी होणार आहे. तर भेटूया आता मी मिस्टरांना जेव्हा चहा देईन तेव्हा. हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम. आणि जसं तुम्ही बघू शकता आता मी कुकरमध्ये भाजी टाकली आहे शिजायला. आणि गाईज आपल्या टिफिनसाठी चपाती पण रेडी होते आहे. तर भेटूया थोड्याच वेळात. गाईज बघू शकता तुम्ही चपाती आता होत आलेली आहे. तर आता मला टिफिन पॅक करून ऑफिससाठी रेडी व्हायचं आहे. चला भेटूया. गाईज तुम्ही बघू शकता हा माझा क्यूटचा जंगली पप्पी आहे. त्याच्या लहानपणापासून आम्ही त्याला इकडे ठेवलेलं वाड्यामध्ये. एवढा गोड आहे ना पण काही डॉगीजनी त्याला हॉट केलं. गाईज तुम्ही बघा किती क्यूट आहे तो. जिम्मी नाव आहे त्याचा. गाईज आता चहा तर रेडी झालेला आहे हे बघा. तर मी आता मिस्टरांना चहा देणार आहे. हे बघा मी त्यांना चहा पण दिलेला आहे. आणि त्याला गुड मॉर्निंग पण दिलं. तर गाईज आपण आता बनवूया फटाफट. मला जाताना भेटूया. बघू शकता तुम्ही किती आवडीने तो चपाती खातो आहे. तर लवकरात लवकर ह्याची इंग्रजी बनवून येईल तर पुन्हा एकदा तो आपल्यामध्ये दिसेल. हॅलो गाईज, तर आता आमचा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. तर पहा आमचा काय ब्रेकफास्ट आहे आजचा. गाईज मी माझ्यासाठी कॉर्नफ्लेक्स बनवलेला आहे विथ लेस मिल्क. आणि माझ्या मिस्टरांची प्रोटीन सुद्धा रेडी आहे. तुम्ही बघू शकता रुटीनला शेक करायचं आहे एव्हरीडे रुटीन. सो गाईज भेटूया थोड्याच वेळात. तर चला गाईज आता मिस्टर मला ऑफिससाठी सोडायला येतात आहे. तर भेटूया ऑफिसमध्ये. जसं तुम्ही बघू शकता मी आता ऑफिसमध्ये आलेली आहे.
तर आता ऑफिसचं वर्क स्टार्ट होणार आहे, तर भेटूया थोड्याच वेळात.